हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 लाखाचा टप्पा हा जवळपास एम-पी-एस-सी चॅलेंजर्सनी पूर्ण केलाय. त्याबद्दल तुम्ही विश्वास जो ठेवताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि असाच विश्वास हा तुमचा नेहमीच राहो. खूप आनंदाची गोष्ट आहे की कंबाईन गट क जे एम-पी-एस-सी गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्या बाबतीतली जी जाहिरात आहे ती पूर्ण आलेली आहे आणि जवळपास 2619 जागांसाठीची ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला आलेली या ठिकाणी पाहायला मिळते. है ना? आता याच्या बाबतीत आपण याची पात्रता कशी आहे, कशा पद्धतीने बदल झालेले आहेत, जवळपास फार मोठे बदल जे आहेत ह्या एम-पी-एस-सीच्या माध्यमातून झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. कोणते-कोणते बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण बघूयात. नंबर 1 आहे ते म्हणजे काय, की एम-पी-एस-सी गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे आकडे पहिल्यांदा एकदा आपण पाहून घेऊयात. एकूण पदे जवळपास 2619 एवढ्या पदांसाठी पदभरती आपल्याला आलेली ही दिसते. 2619 पदांची भरती जी आहे ही आपल्याला आलेली दिसते. पूर्व परीक्षेचा दिनांक फक्त 3 महिने या ठिकाणी शिल्लक राहिलेत. अर्थात काय 27 सप्टेंबर 2026 27 सप्टेंबर 2026 ला आपली पूर्व परीक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी हा 27 जून ते 27 जुलै या कालावधीमध्ये अर्ज आपल्याला करायचे आहेत. अ, अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे काय, की सर आता परीक्षेचं स्वरूप जे आहे हे कसं आहे? तर परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बदललेलं दिसतं. आता परीक्षा ही पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच काय, ऑनलाईन पद्धतीने कंबाईन पूर्व परीक्षा होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. 100% विद्यार्थ्यांची मागणी जी होती किंवा विद्यार्थ्यांचा जो दृष्टिकोन होता, हा ऑफलाईन परीक्षांचा होता. ऑनलाईन पद्धतीला बऱ्याच विद्यार्थ्यांचा विरोध सुद्धा होता. पण एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी जी परीक्षा पद्धती आहे, परीक्षेचं स्वरूप आहे, ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. थोडंसं आपण जाऊयात पुढे आता. मोठे बदल नेमके कोणते-कोणते झालेले आहेत यांच्या बाबतीत एकदा माहिती पाहूयात. ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. म्हणजे याआधी जसं टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार ज्या पद्धतीनं आपण पाहतो, की टी-सी-एस आहे, आय-बी-पी-एस आहे, हे ज्या पद्धतीने आतापर्यंत परीक्षा घेतं, मी स्वतः टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला याचा चांगला अनुभव आहे, की या परीक्षांसाठी आपल्याला आता ऑफलाईन सोबत-सोबत म्हणजे ऑफलाईन प्रॅक्टिस तर करतात, पण आता ऑनलाईन प्रॅक्टिसची सुद्धा आपल्याला गरज पडणार आहे. म्हणजे अर्थात काय ज्यावेळेस आपण एखादा प्रश्न पाहतो, तो एनालिसिस करतो, खाली पाहतो, मग वरती आपण तो टाकतो. त्यामुळं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर किंवा ज्या सिस्टम्स आहेत, या सगळ्या गोष्टींची सवय आता इथून मला असणं फार जास्त गरजेचं आहे. कारण काय जर परीक्षा ऑनलाईन होत असेल, तर परीक्षा ऑनलाईन होण्यासाठी जो टाईम मॅनेजमेंट आहे, तो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गडबड होतो. गडबड का बरं होतो याचं कारणही तसंच आहे. विद्यार्थ्यांना पेन पेपरची सवय लागलेली आहे. पेन पेपरची सवय आत्तापर्यंतही आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करताना पेन पेपरची सवय असते आणि अचानकपणे परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने झाली, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांची तारांबळ उडेल. त्यामुळं तुम्हाला जर समजा परीक्षा ऑनलाईनच होत असेल, तर आपल्याला ऑनलाईनच्या गोष्टींना अडॅप्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस आपल्याला साधारणतः असलेल्या कॉम्प्युटरची, माऊसची, कीबोर्डची या सगळ्याच गोष्टींची आपल्याला सवय लावणं गरजेचं आहे. परीक्षा ज्या आहेत ह्या एक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ह्या होताना तुम्हाला या ठिकाणी दिसतील. म्हणजे जेवढा या एम-पी-एस-सीच्या गट क च्या परीक्षांचा मी सारांश काढला त्याच्यानंतर त्यावेळेस बघतो तर आपल्याला कळतं, की परीक्षा ज्या आहेत ह्या शिफ्टमध्ये आपल्याला या ठिकाणी होताना दिसतात. बरोबर आहे का? की परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ज्यावेळेस परीक्षा होतात, त्यावेळेस एखादा पेपर सोपा, एखादा पेपर अवघड, एखादा काठिण्य पातळी मध्यम अशा पद्धतीने परीक्षा आपल्याला या ठिकाणी झालेल्या दिसतात आणि म्हणून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय एम-पी-एस-सीच्या प्रोफाइलवरती रिस्पॉन्स तुम्ही काय दिलेला आहे, त्याची रिस्पॉन्स शिफ्ट ही सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. आता जाऊया थोडंसं पुढं अत्यंत महत्त्वाचे जे प्रशासकीय बदल झालेले आहेत त्याच्या बाबतीत लक्षात घ्या. ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र जे आहे 26-27 या आर्थिक वर्षाचं आपल्याला असणं गरजेचं आहे ॲडव्हर्टाइजमेंटनुसार. याच्या सोबत 27 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षेच्या पूर्वी काढलेलं असणं कंपल्सरी आहे. हा एस-सी-बी-सीच्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू होत नाही. पण लक्षात घ्या, ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र 2026-27 या आर्थिक वर्षाचं असणं अनिवार्य आहे. 27 सप्टेंबर 2026 पूर्व परीक्षेच्या आधी ते काढलेलं असावं हे कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, हे प्रमाणपत्र 27 सप्टेंबर 2026 च्या पूर्वीच असणं आवश्यक आहे. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना हे अपडेट आपल्याला करावं लागणार आहे. नॉन क्रिमिलियर जे आहे हे आपल्याला अपडेट करावं लागणार आहे. त्याच्यामुळं हे 2 महत्त्वाचे बदल जे आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता जेव्हा पुढे आपण पदांची विभागणी कशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत झालेली आहे किंवा किती पदे आलेले आहेत, कोणत्या-कोणत्या
पदांसाठी ही पदभरती यावर्षी आपल्याला दिसते. पहिलं आहे क्लर्क टायपिस्ट, लिपिक टंकलेखक ज्याला म्हणतात. जवळपास 1864 पदं त्यामध्ये भरताना तुम्हाला दिसतील. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे त्याला आपण एएमव्हीआय असं म्हणतो. तर एएमव्हीआयची जवळपास 461 पदं या ठिकाणी आलेली आहेत. कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटची जवळपास 282 पदे दिसतात. उद्योग निरीक्षक 9 पदे दिसतात आणि तांत्रिक सहाय्यक 3 पदं आपल्याला या ठिकाणी दिसतात. पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत या जागांची जी वाढ आहे ही नंतर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे, की नंतर या व्हॅकन्सी ज्या आहेत ह्या वाढू सुद्धा शकतात आणि त्यामुळं अभ्यासाला लागणं फार जास्त गरजेचं आहे. अभ्यास त्या पद्धतीने करणं फार जास्त गरजेचं आहे. अजून माहिती पाहूया त्याच्या बाबतीत काय आहे सर? की सर एक साधारणतः वेतन श्रेणी काय असते याची? लिपिक टंकलेखक ₹30,000 च्या आसपास पगार असतो. कर सहाय्यक 35,000 ते 40,000, तांत्रिक सहाय्यक ₹40,000 च्या आसपास आणि जवळपास उद्योग निरीक्षक किंवा एएमव्हीआय 50,000 ते 55,000 ते जवळपास 60,000 अलाउन्सेस वेगळे अशा पद्धतीनं हा पगार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. थोडंसं जाऊयात पुढे आपण, की सर कशा पद्धतीनं या गोष्टींना आपण टॅली करू शकतो किंवा कोण-कोण एलिजिबिलिटी क्रायटेरिया याला आपल्याला दिसतं. लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी कोणताही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेची पदवी, मग ती मुक्त विद्यापीठातली सुद्धा चालते. या पद्धतीनं तुम्हाला हे दिसेल. नंबर 2 गट ब विशेष तांत्रिक पदं जी आहेत, उद्योग निरीक्षक, अभियांत्रिकी पदविका, सिव्हिल वगळून किंवा बीएससी या विद्यार्थ्यांना उद्योग निरीक्षक, इंडस्ट्रियल ऑफिसर ज्याला म्हणतात, अभियांत्रिकी पदविका तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याच्यासाठी कोण-कोण एलिजिबल आहे? ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांचा डिप्लोमा किंवा डिग्री मला या ठिकाणी पाहिजे. ओके. तर हे एक महत्त्वाचा असलेला भाग जो आहे, या पदांसाठी कोण-कोण पात्र आहे? ते जसं कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, क्लरिकल आहे, याच्यासाठी कोणतीही डिग्री चालेल. पण उद्योग निरीक्षकासाठी अभियांत्रिकीच पाहिजे म्हणजे इंजिनिअरिंग पाहिजे, सिव्हिल वगळता बाकी सर्व चालतील. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे एएमव्हीआय ज्यालाच आपण आरटीओ नंतर भविष्यामध्ये म्हणतात, त्यांना ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री या ठिकाणी चालते. थोडंसं जाऊया पुढं. तर एएमव्हीआय द्यायचा असेल तर याला शारीरिक पात्रता काही आहे का? तर हो. शिक्षण 10वी-12वी नंतर किमान 3 वर्षाचा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल डिप्लोमा किंवा डिग्री अनिवार्य आहे आणि उमेदवाराची जी शरीर रचना आहे, तो पुरुष आहे, जो पुरुष उमेदवार आहे, तो जवळपास 163 सेंटीमीटर त्याची उंची आणि छाती किमान 79 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. याच्या सोबत किमान उंची इथे जर समजा तुम्ही पाहिलं, किमान उंची जवळपास 55 सेंटीमीटर महिलांसाठी पाहिजे आणि वजन किमान 45 किलोपेक्षा जास्त पाहिजे. अशी शारीरिक क्षमता ही एएमव्हीआय उमेदवारासाठी आपल्याला लागते. वयोमर्यादेच्या बाबतीत आपण पाहूयात. वयोमर्यादा 1 ऑक्टोबर रोजी काय पाहिजे? नंबर 1 वयोमर्यादा आणि टायपिंग सर्टिफिकेटच्या बाबतीत. नंबर 1 किमान वयोमर्यादा म्हणजे कमीत कमी वय 19 वर्ष. ओपन कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त वय हे 38 वर्षांपर्यंत. त्याच्यानंतर रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 43 वर्षांपर्यंत आणि दिव्यांगांसाठी 45 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना या ठिकाणी हे पदभरतीला हे लोक आहेत. त्याच्या सोबत टॅक्स असिस्टंटसाठी मराठी 30 आणि इंग्लिश 40 या पद्धतीने टायपिंग पाहिजे. त्याच्या सोबत क्लरिकलला मराठी 30, इंग्रजी 40 याच्यापैकी टायपिंग एक पाहिजे. टायपिंग मधून सूट कोणाकोणाला देण्यात आलेली आहे? दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन उमेदवार यांना टायपिंग मधून सूट देण्यात आलेली आहे. तेव्हा हे किमान वयोमर्यादा आणि याच्या सोबत या ठिकाणी किती लोकांना किंवा किती वयोमर्यादा असायला पाहिजे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय. परीक्षांचे टप्पे कसे असणार आहेत हे पण लक्षात घ्या. संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन्ड प्रिलिम्स 100 गुण 27 सप्टेंबरला वेगवेगळ्या 5ही पदांसाठी ही परीक्षा होताना तुम्हाला दिसेल. नंबर 2 मुख्य परीक्षा बाकीच्या उरलेल्या 4 पदांसाठी आणि एएमव्हीआयची स्वतंत्र मुख्य परीक्षा वेगळं असेल. मुख्य परीक्षा बाकीच्या 4 पदांसाठी 400 गुण 200 प्लस 200 गुणांचे 2 पेपर असतात. एएमव्हीआय मध्ये 300 गुण 150 प्रश्न आणि एक सिंगल पेपर हा आपल्याला एएमव्हीआय मध्ये दिसतो. या पद्धतीनं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या सूचना मला या ठिकाणी देतोय. महत्त्वाच्या सूचना 27 जून ते 17 जुलै फॉर्म भरण्याची ही मुदत आहे. पहिले 7 दिवस थांबावं त्याच्यानंतर मग तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. सेंटर हे तुम्ही एमपीएससीचं प्रोफाईल अपडेट करावं तुमचं. तुम्ही जो पत्ता तुमचा अपडेट कराल तिथून जवळचं जे सेंटर असेल, जे तुमचा जो रेसिडेन्शियल एरिया किंवा रेसिडेन्स आहे, तिथून सगळ्यात जवळचं जे सेंटर तुम्हाला असेल ते त्या ठिकाणी अलॉट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेंटर भरण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला स्वतः सेंटर निवडता सुद्धा येणार नाही. तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे. तो तुमचा हल्ली मुक्काम आहे.
त्या हल्ली मुक्कामाच्या सगळ्यात जवळचं सेंटर हे तुम्हाला अलॉट करण्यात येणार आहे. प्रोफाईल त्याच्यामुळं अपडेट करा. प्रोफाईल सबमिट करण्यापूर्वी 100% 2-2 वेळा प्रोफाईल ही तपासून घ्या. फीसच्या बाबतीत आपण पाहिलं तर ओपनला ₹394, कॅटेगरीला ₹294 आणि एक्स सर्व्हिसमॅनला ₹44 या पद्धतीनं तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा माहिती एकदम सेग्रिगेट करून मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. एवढी मोठी ॲड ती वाचून त्याला सेग्रिगेट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.